आता नागपुरातून महत्त्वाची बातमी येते। नागपुरात 12वीच्या 2 विषयांचे पेपर फुटल्याची बातमी आहे। नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झालाय। व्हॉट्सअप ग्रुप तयार करून हा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली आहे। त्यानंतर सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हे प्रकरण आता उघडकीस आलंय। 12वीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअपवर आल्याची माहिती समोर आली आहे। केंद्र प्रमुखांनी सदर पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी तपास करून या प्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे। नागपूरमधला हा धक्कादायक प्रकार आहे। 12वीचे 2 पेपर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याची भीती व्यक्त केली जाते। परीक्षेच्या 1 तास आधीच व्हॉट्सअपवर हा पेपर आल्याचंही बोललं जाते आणि आता या प्रकरणी नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालाय। नागपूरमधला अत्यंत धक्कादायक प्रकार सध्या 12वीची परीक्षा सुरू आहे, बोर्डाची परीक्षा सुरू आहे आणि याच बोर्डाच्या परीक्षेदरम्यान 2 विषयांचे पेपर फुटल्याची माहिती समोर येते। नागपूरमधून नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे। व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्याद्वारे हा पेपर फोडल्याची भीती व्यक्त होते। सदर परिसरातल्या सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे। 12वीच्या विज्ञान शाखेचे 2 पेपर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअपवर आल्याची माहिती कळते आणि आता हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास करून गुन्हाही दाखल केला आहे। तर या बातम्यांसोबतच बुलेटिन